तर विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये आता गदारोळ होत आहे, तो म्हणजे विरोधी पक्षनेते पदाचा. आता विरोधी पक्षनेते पद हे कुणाला दिलं जातं, तर आता हे जे काही सत्ताधारी आहेत भाजपवाले आणि महायुतीवाले सडक्या विचारांचे, या सडक्या विचारांचं असं म्हणणं आहे की 1 जागा या समोरच्या पक्षाकडे असणं गरजेचं आहे. तरी देखील मुख्यमंत्री यांनी जे काल विधान केलं ते मी बघितलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्याच्यावर दिलेलं लंबचौडं भाषण तेही मी ऐकलं. परंतु मला एवढंच फक्त सांगायचं आहे की राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की आपल्या विधिमंडळाचे जे सचिव आहेत, मुख्य सचिव जे आहेत, त्या सचिवांनी या संदर्भामध्ये मला दिलेलं जे पत्र, लेखी पत्र आहे, त्या पत्राचं कधीतरी त्यांनी वाचन करण्याचा त्रास घ्यावा. एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असले पाहिजेत असं सातत्यानं खोटं सांगून आणि तुम्ही देखील त्यांचं खोटं दाखवून अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहात की आमच्याकडे 288 पैकी 29 आमदार कुठल्याही एका पक्षाचे नाहीत, म्हणून ते आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देत नाही आहेत. परंतु माझं त्यांना आव्हान आहे की घटनेमधली तरतूद तुम्ही मला दाखवा की अशा पद्धतीनं 10% आमदार असणं गरजेचं आहे. विधिमंडळ अधिनियमामध्ये मला ही तरतूद दाखवा, कायद्यामध्ये मला ही तरतूद दाखवा, कुठल्याही प्रकारचा एखादा निर्णय मला दाखवा की अशा पद्धतीचे 10% आमदार असले पाहिजेत. अशी कुठेही तरतूद नाही. आणि तशा प्रकारचं लेखी पत्र मी सचिवांना देऊन त्यांच्याकडून उत्तर देखील घेतलेलं आहे की 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही. परंतु हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल का? तर नक्की माहिती असेल. परंतु देताना मात्र 10%ची अट आणि घेताना ती अट विसरायची ही यांची प्रवृत्ती आहे. पण आता या 1 जागा देखील आता प्रत्येकी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे कमीत कमी 29 जागा असायला पाहिजे, किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवारकडे 29 जागा पाहिजे, किंवा मग काँग्रेसकडे 29 जागा पाहिजे. इंडिव्हिज्युअल कोणाकडे तरी 29 जागा पाहिजे. आता तिघं मिळून जर 29 जागा जरी होत असल्या तरी त्यांना आम्ही विरोधी पक्ष नेते पद देऊ शकत नाही. हा जो काही विषय, हा विषय जवळपास मागच्या 1 वर्षापासून टांगणीला ठेवलेला आहे या देवेंद्र फडणवीसने. आता देवेंद्र फडणवीसला असं कुठं राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे का, किंवा राज्यघटनेमध्ये अशी काही तरतूद आहे का की 1 जागा या असणं गरजेचं आहे पाहिजे, तर तसं कुठंही म्हटलेलं नाही. पण काय आहे, हा जो काही विधानसभेचा अध्यक्ष आहे, या विधानसभेच्या अध्यक्षाला देखील हे कळणं गरजेचं आहे. आपण कुठल्या नीतिमत्तेने या देशामध्ये, या राज्यामध्ये वावरत आहोत. यांची अक्षरशः फाटलेली आहे. विरोधी पक्षनेते पद जर दिलं आणि नाव सुचवलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचा. आता अंबादास दानवे यांना जर विरोधी पक्षनेते पद दिलं तर हा जो काही मनुष्य आहे हा सगळी चिरफाड करून ठेवेल. म्हणूनच आता विरोधी पक्षनेते पद हे लोक देत नाहीये. पण असे किती दिवस टांगणीला ठेवणार? लोकांना तुमची नीतिमत्ता कळाली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण करताय, तुमचं राजकारण जास्त दिवस टिकणार नाहीये. कारण की तुम्ही बैलबुद्धी माणसं. तुम्हाला आता काय झालंय, सत्ता आली आहे, ती आली नाही, तुम्ही मिळवून घेतली, काबीज केली ईव्हीएमच्या जोरावर, डुप्लिकेट मतांच्या जोरावर. तरीही बेअक्कल, या निर्लज्ज लोकांना काहीच पडलेले नाही. यांचे जे काही कांड आहे ते सगळे कांड ओपन होणार आहेत जर विरोधी पक्षनेते पद दिलं. कारण की अंबादास दानवे एवढा आक्रमक माणूस आहे की यांची सगळी चिरपाड करून ठेवणार आहे. आणि म्हणूनच एवढे दिवस झाले हे विरोधी पक्षनेते पद इथे टांगणीला ठेवलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर? यांनी हे म्हणजे नीतिमत्ता सोडून वागताय की काय भाजप? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.